जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका पुण्यातील कार्यकर्त्याने ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना कॉल करून चांगलंच झापलेलं आहे। 2 दिवसापूर्वी प्रकाश महाजन मनसेचे नेते यांना एका चॅनलवर डिबेट करताना सदावर्ते यांनी अपशब्द वापरले होते। म्हणूनच त्यांच्या कार्यकर्त्याने सदावर्तेंना फोन करून चांगलंच झापला आणि ओडाफोनच्या कुत्र्यासारखा दिसतो असं म्हणत त्यांची चांगलीच खिल्ली उडवली। नेमकं काय झालंय ती सविस्तर कॉल रेकॉर्डिंग आपण यामध्ये ऐकूया। हॅलो हॅलो, हा कोण? सदावर्ती जी गुणरत्न बोलताय का? हा सर, कोण बोलता सर? सर नमस्कार। हा, वंदे मातरम सर, कोण वंदे बोलता? मातरम। मी पुण्यातून बोलतोय। बोला ना सर। हा, तर आपण कोण बोलता, सर? सर? मी साजन नाव- जाधव नाव? बोलतोय, साजन जाधव। अर्जन जाधव, बोला ना सर। काय नाही सर, आपण वकील आहेत, कायदे तज्ञ आहात। आज एक मुलाखत बघितली मी आपली। बरोबर आहे। प्रकाश महाजन हे प्रमोद बरं. महाजन यांचे भाऊ आहेत, प्रकाश महाजन काका यांच्यावरती तुम्ही त्यांचे मला- बाप वगैरे मला काढताय। मला तुम्ही बघा, त्यांनी बघा, कोणी जर मला दलाल लक्षात म्हणलं ना, घ्या. बाप नाही, त्याचा दादा बी काढतो, ते काही लागून गेलेले नाहीत। प्रमोद महाजन साहेबाचा आणि प्रकाश महाजन मध्ये लय फरक आहे। हा. आम्ही सन्माननीय हा. लोकनेते गोपीनाथजी मुंडेंच्या हा. विचाराचे आहोत। काय करतो म्हणजे त्याच्यामुळे त्यांचे? मी आम्ही सुद्धा लोकनेते हा. गोपीनाथरावजी मुंडेंच्या विचाराचे आहोत। तुम्ही काय होय. मला फोन करायले? तुम्ही प्रकाश पहा म्हणजे- बोलतील ना जे बोलायचे ते। वकील ए आहे, भाई, वकिलांच्या ठेव हिशोबात फोन राहा, लायकीत राहा, ए, चल रे, लायकीत राहा लायकी कुत्रे, वाले, तुझी अवकात लायकीत आहे राहा। का? तुझ्या दिवशी पुण्यात येशील ना, तुझी गाडी मी फोडणार। तू लायकीत राहा, लायकीत राहा, ए कुत्रे, लायकीत राहा। प्रकाश महाजनांच्या वरती आणि राजसाहेबांच्या वरती बोलायची एवढी तुझी लायकी नाही। तुझ्यासारखी अशी ऐक ना, तू का नाही, तू ऐक ना, तू वेल्डिंगचा कुत्रा ऐक ना, वडाफोनचा कुत्रा आहे तू। हॅलो। तर मित्रांनो, आपण बघितलं तर गुणरत्न सदावर्ते हे चॅनलवर डिबेट करत असताना नेहमी इतरांना अपशब्द वापरतात, परंतु आज त्यांचा चांगलाच पान उतारा मनसेच्या कार्यकर्त्याने केला आहे। तुम्हाला काय वाटतं, गुणरत्न सदावर्ते यांना तसंच केलं पाहिजे का? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।